चला संघाने एक पहिली सलामीची जोडी पुढे मार्गस्थ करायची. विगर विरुद्ध लोणिवली असा सुपर 6 मधील हा दुसराच सामना पाहायला मिळतो. आणि त्यांचा हे एशियन कंस्ट्रक्शनचे सर्वे सर्व मनपूर्वक अनिल शेठ पालेकर तुमचंही अनिल शेठ पालेकर बघा त्यांना आज वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या जात आहेत. मनपूर्वक तुमचं आम्ही स्वागत करतो आणि तुम्हाला वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा. अगदी काही क्षणार्धात लढतीला सुरुवात होताना पाहायला मिळेल. विहिगर विरोधात लोणिवली. पहिल्यांदा टॉस जिंकला टीम विहिगरनं आणि पहिल्यांदा स्वीकार केलाय फलंदाजी करताना पाहायला मिळेल लोणिवली. अगदी 15 वर्षांची तपश्चर्या आणि त्यानंतर अगदी लोणिवली संघानं अगदी ट्रॉफ्यांच्या दिशेनं घोडदौड ही राखली. खरं तर संबंध लोणीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्या दर्जाचा विहिगर क्रिकेटचं माहेरघर म्हणून या गावाकडं पाहिलं जातं आणि इथे क्रिकेटची श्रीमंती खूप वेगळी असते. आजही अगदी एक दर्जेदार स्पर्धेमध्ये हाही संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. पहिली सलामीची जोडी खेळपट्टीवरती शाबूत आहे. पहिला धुरंधर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. अगदी 4 षटकांची लढत आहे आणि 2 संघांदरम्यान हे द्वंद्व युद्ध पाहायला मिळेल. तमाम क्रिकेट रसिकांची तुफान गर्दी आहे आणि या तुफान गर्दीमध्ये स्वर्गीय SS पाटील, स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील स्मृती चषकाची एक वेगळी लकब आहे. वल्लभ गावामध्ये मिनी वानखेडेमध्ये हा मोठा जल्लोषाचा आपण कालखंड पाहतो. जनमान मिनी वानखेडे मैदान वल्लभ आणि इथे एक वेगळी झलक पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर चौकार. सुपली सोन्याची या गोलंदाजा विरोधात हा फटका खेळला गेला. पहिली सलामीची जोडी खेळपट्टीवरती शाबूत आहे. गणेश पाटीलच्या साथीनं सूरज पाटील हे 2 खेळाडू खेळपट्टीवरती सज्ज असताना एक चांगला ग्रेट स्टार्ट या फलंदाजाने ते सादर करायचं आहे. प्रहार केला, काउंटर अटॅक, ऑफ ड्राईव्ह, साध एकना फटका खेळलाय. अगदी जलद गतीने ही धाव इथे परिपूर्णपणे प्राप्त केली जाते. सिंगललाही महत्त्व तितकंच देणं खूप गरजेचं असतं. तेच महत्त्वाकांक्षी भूमिका गणेश पाटील या धुरंधर फलंदाजाकडून हे कार्य सफळतेनं पार पाडलं जातं आणि पहिल्या 2 चेंडूगणिक 5 धावा या फलंदाजाने इथे बनवल्यात. स्ट्राईक रोटेट झाली आणि समोर पाहायला मिळतो सूरज पाटील. पूर्णपणे विख्यात खेळ या खेळाडूला इथे साध्य करायचं आहे. अगली पेशकश लेट कट. अगदी फर्स्ट स्लिपमध्ये चांगली फिल्डिंग श्रेष पाटील त्या ठिकाणी दाखवलं होता. आपल्या सांघिक कोठ्यासाठी अगदी या खेळाडूनं तब्बल 3 धावा वाचवल्या. बचावात्मक भूमिका आखणं हे खूप गरजेचं असतं आणि तीच भूमिका इथे मात्र पाहायला मिळते. या परिभागामध्ये नामवंत स्पर्धेचा आगाज आहे. पालेश्वरी चषकाचा दमदार आगाज पाले बुद्रुकमध्ये जारी आहे, जिथे कुलवाडीचा सद्यघडीला आपल्याला सामना पाहायला मिळतो आणि इथेही तितकी दर्जेदार एक दमदार लढत क्रिकेट रसिकांना पाहायला मिळते. ऑन साईडला क्लिअर केलंय, लॉंग ऑन कडे हा फटका लागलाय. आलाय अजून एक दर्जेदार चौकार. धमाकेदार ही आपल्याला सुरुवात पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या विगर संघाविरोधात लोणिवली या संघाकडून. ओहो, प्रहार केलाय मिड ऑनला. क्षेत्ररक्षक दाखल आहेत.
दर्जेदार झेल साईराज त्या ठिकाणी दाखवला होता. लागलेला पहिला दे धक्का टीम लोणिवलीला आणि खेळाडू बाद होतोय. गणेश पाटील संपूर्ण अमन ब्रिगेड एक गावदेवी वलवली संघातील सर्व खेळाडू प्रभाकर शेठ पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अगदी थेट या रॉयल मंचवरती पाहायला मिळत आहेत. नेहमीच अमन ब्रिगेड एक गावदेवी वलवली संघाचा आपण खेळ पाहतो यामध्ये आर्थिक पाठबळ देण्याचं कार्य पिके शेट्टी यांचं आपण नेहमीच पाहिले आणि आज शुभेच्छांचा वर्षाव हा त्यांच्यावरती पाहायला मिळतो. समस्त ग्रामस्थ मंडळ वलवली असेल त्यांच्या क्रिकेट संघाकडून या शुभेच्छा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावपटलावरती पुढे मार्गस्थ होते. दुहेरी अंकामध्ये पडाव केले. 10 धावा धावपटलावरती लागत आहेत. पहिला खेळाडू गणेश पाटील हा बाद झाल्यानंतर नवीन खेळाडू आलाय शुभम पाटील. एक सुशोभित पारी लोणवली संघाच्या फलंदाजाला येथे साध्य करायची आहे. अक्षयचा हा पुढील चेंडू मिडॉनकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय रोखलंय. इकॉनॉमिकल स्पेल हा या गोलंदाजाकडून साकार झालाय. अगदी ग्रामीण टेनिसचा विचार केला 10 पेक्षा कमी धावा ज्या गोलंदाजाकडून साकार होतात त्या गोलंदाजाचा डंका असतो आणि अशी डंका वाजवणारी गोलंदाजी अक्षय पाटील टीम विगर संघाच्या माध्यमातून साध्य होते आणि एक गडी बाद एकूण धावा 10. पाटील यांची दमदार भूमिका या स्पर्धेसाठी पाहायला मिळते आणि या युवा नेतृत्वामुळेच या स्पर्धेची एक वेगळी उंची ही ग्रामीण टेनिस क्रिकेट जगतानं पाहिली आहे आणि याच भूमिकेच्या जोरावरती अखंड रायगड जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची आपण चर्चा पाहतो. अनेक पाहुण्यांचे कटआउट्स अगदी मैदानाच्या सभोवताली आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजकीय क्षितिजावरती एक वेगळी मुहूर्तमेढ रोवणारे रती महारथी या स्पर्धेमध्ये येताना आपण पाहिले. त्यांचं अगदी शाही स्वागत हे आयोजकांच्या माध्यमातून हे केलं गेलं. मॅनेजमेंट टीम खूप प्रबल पाहायला मिळते ज्यामध्ये सक्षमतेने सर्वांचं कार्य पाहायला मिळतं. 10 धावा धावपटलावरती लागत आहेत आणि आलेला पुढील गोलंदाज साहिल पाटील. साहिलला एक वेगळी फाईल ओपन करायची आहे आणि त्यानं एक विकेट डाउनलोड केली आहे. साहिल पाटील सबसे कातिल. ती साजूक अशी गोलंदाजी विगर संघाकडून साकार होताना पाहायला मिळते जिथे साहिल पाटील नामक गोलंदाजाचा आपण डंका पाहिला. डंका वाजवणारी ही गोलंदाजी या संघाकडून पाहायला मिळते. दोस्त 11 श्री दत्त 11 विगर या संघाकडून उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना हा पेशकश झालाय आणि समोरील आपण जो संघ पाहता याही संघानं अगदी बाप कामगिरी केली. ज्या संघाचं नाव आहे जय बापदेव जनमान लोणवली. 15 वर्षांनंतर या संघानं आपल्या क्रिकेट क्षेत्रामध्ये एक सोनेरी पर्व गाठले. ट्रॉफ्यांच्या दिशेनं या संघानं घोडदौड आखली परंतु अंतिम टप्प्यापर्यंत या संघाला संघर्ष हा करावा लागेल. आपल्या गावचं क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती पोहोचण्यासाठी प्रत्येक खेळाडूंच्या माध्यमातून नेहमीच शर्यतींचे हे प्रयत्न केले जात आहेत आणि ते प्रयत्न आज कोणत्या संघाचे सफल होतील हे सुद्धा पाहावं लागेल. प्रत्येक खेळाडू पूर्णपणे मुंहतोड जबाब देणारा खेळ हा साकार करतायत आणि सध्या घडीला साहिल पाटील हा गोलंदाज काहीसा हाबी ठरलाय. गणेश पाटील सूरज पाटील हे पहिले 2 सलामीवीर खेळाडू माघारी परतल्यानंतर शुभम पाटील आणि केतन पालव या फलंदाजांना धावसंख्येचं पालन पोषण येथे करायचंय. अगदी सन्मानजनक धावसंख्येचा हा विडा हे शिवधनुष्य त्यांना पेलायचंय आणि हे ऐकताना अगदी विस्फोटक अंदाजामध्ये या संघाला पूर्णपणे
उत्तरोत्तर एक चांगली कामगिरी करावी लागेल. विगर लोणोली आदी ग्रामस्थांचाही सहभाग, त्यांचा प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने आलाय. घर बसल्या अनेक प्रेक्षक अगदी कंपनीतून सुद्धा या सामन्याचा मनमुराद आनंद लुटतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. साहिल तयार. साहिलचा हा चेंडू ब्लॉक हॉलचा मार आहे. यॉर्करचे वार, विरोधी पी शिकार. हा शिकंजा घसलाय साहिल पाटीलनं. कुठल्या प्रकारे फलंदाजाला डोकं वर काढू दिलं जात नाहीये इतका धाकडबाणा या गोलंदाजानं साकार केलाय. पहिला चेंडू विकेट. जबरदस्त पाठोपाठ लगातार 2 सिंगल रन्स पाहिल्या आणि हे पाहता अगदी धावसंख्या पुढे मार्ग सौदे संघ जाऊन पोहोचतोय अगदी 12 या धावसंख्येवरती. आज कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरेल, कोणता संघ असेल रनरअप, अनेक भाकीत इथे वर्तवली जात आहेत. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून फटका टाकण्याच्या प्रयत्नात फलंदाजाला पाहिलं परंतु झेल सोडलाय. निकेश त्या ठिकाणी दाखवलं होते. सोपा झेल भूदान होताना पाहायला मिळतो. अगदी नौके खेळाडू सातत्याने या दोन संघांमध्ये शाबूत आहेत. जुन्या जाणत्या खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली या संबंध संघाचा हा कार्यकाल खूप दमदार राहिलाय. परंतु ही सुपर 6ची लढत या दोन संघांना इथे पूर्णपणे जिंकायची आणि या दिशेनं दोन संघांचं एक चांगलं कार्य सफलतेनं पार होईल का, याकडे क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष आहे. सुंदररित्या हा फटका खेळलाय डीप मिडविकेटच्या ठोक्यावरून. तमतमाता सनसनाता छगा. शरद संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय निश्चित पंधराशेठ फडके यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली असेल. पागदी या दमदार स्पर्धेचा आगाज पाहतो. यामध्ये सर्व संघाची प्रचंड मेहनत, ग्रामस्थांचा सहभाग या स्पर्धेमध्ये लागलाय आणि त्यानंतर व्यवस्थापक मंडळी, भारतीय जनता पार्टी आणि ग्रामस्थ मंडळ वलप यांच्या माध्यमातून एक वेगळी झलक आणि ही झलक पाहता अगदी फलंदाजानं सुद्धा अटके पार फटके खेळलेत. पाठोपाठ लगातार 2 ब्लास्ट, 2 षटकार. जे लोणेली संघाचे पुरस्कर्ते आहेत. निश्चितच अगदी स्वतःच्या गावातील हे पॅकर नेहमीच एक चांगलं पाठबळ लोणेली संघासाठी निलेशजी पाटील असतील यांचे कौतुक होणं रास्त आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि सध्या गडीला धावसंख्या जाऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवरती. दोस्ती 11, दत्त 11 विगर या नावानं हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि निश्चितच अगदी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार चषक 2026 ही स्पर्धा तुमच्या भेटीला येते. माननीय श्री सुनील दादा गोविंद पाटील, नेरे जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून आमदार चषकाचा एक दमदार स्पर्धेचा आगाज विगरच्या साई मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 25. पहिलं षटक पाहिलं अगदी 10 या धावसंख्येवरती. द्वितीय षटका गणिक साहिल पाटीलनं इथे धावा खर्च केल्या 15. गावोगावी पूर्णपणे तरबेज अशा स्पर्धेंचा आगाज आपण होताना पाहतो, ज्यामध्ये विगरचं क्रिकेट हे खूप वेगळं आहे. राखीव खेळाडूची तलमल पाहतो. वैभवदा धावना तो, कारण ही तलमल असते, कारण गावचं क्रिकेट जिंकावा, आपला संघ जिंकावा ही प्रत्येकाच्या मनी आस असते, हा ध्यास असतो. आणि हे पाहता अगदी प्रत्येकाला वाटतं की आपल्या गावचं क्रिकेट हे आगल्या वेगळ्या उंचीवरती असावं. आणि याच करता अगदी प्रत्येक खेळाडू, प्रत्येक प्रेक्षक हा नेहमीच क्रिकेटला भगवंताप्रमाणे पूजत असतो. पुढील गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती महेश फडके. पहिलाच बॉल हा त्याच्या माध्यमातून डॉट राहिले. समोर असलेला खेळाडू केतन पालव. एक वेगळी ॲक्शन पाहायला मिळते महेश फडकेची. त्याचे तडके पहिल्या 2 चेंडू गणिक पाहायला मिळतात. पाठोपाठ 2 चेंडू इथे या गोलंदाजाच्या मार्फत डॉट पाहायला मिळत आहेत.
स्वप्नपूर्ती साकार करण्यासाठी दोन संघ आज क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळत आहेत. हे शिवधनुष्य पेलायचे. जसं अगदी सायंकाळपासून रात्रीपर्यंत महागुरूंनी शिवधनुष्य पेलले, हजारो सन्मान सोहळे त्यांच्या मुखातून आपण संपन्न होताना पाहिले. रायगड जिल्ह्यामधील ही बादशाही निवेदनाची फळी आपण पाहतो. धावसंख्या धावपटलावरती रुजू असताना 25 धावसंख्येला आता रोखले. हलवार पद्धतीनं फटका खेळण्याचा प्रयत्न, तत्वर जलद गतीनं लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव इथे अंकित होते. सुनीलजी तांडेल सर असतील बेलवली, उत्तम दर्जाची पंचांची भूमिका. त्यानंतर अगदी अनिलजी टेंबे सर वलप यांचे दमदार कार्य आपल्याला पाहायला मिळतं. सत्यवानजी काकडे सर राधई हे त्रिवेणी संगम आणि या पंचांमुळेच खरं तर या स्पर्धेमध्ये एक वेगळा पूर्णपणे मूर्तमेंट करणारा कार्य हा साकार झाला आहे. खरं पंचांची भूमिका खूप दमदार असते आणि ज्या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका ही दमदार होते त्या स्पर्धेला 4 चांद लागत आहेत. आणि अशी 4 चांद लावणारी स्पर्धा 26 धावा 2 गडी बाद ही स्थिती पाहायला मिळते. लॉंग ऑनची वारी, फटका भारी आहे, खांद्यावरती जबाबदारी आहे आणि जबाबदारीने खेळत असताना सबसे कातिल शुभम पाटीलच्या बाडमधून अजून एक षटकार. ₹1,000 कॅश प्राइज हा खेळाडू जिंकतो. लगातार 3 चेंडू 3 षटकार या फलंदाजाच्या बाडमधून अमन पाटील आणि त्यानंतर दक्ष विजय पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येकी ₹1,000 कॅश प्राइज, टोटल ₹2,000 कॅश प्राइज दिलं जाईल. खेळाडू सुशोभित पारी खेळणारा शुभम पाटील. तर केशव टेंबे या सामन्याचा आनंद घेतात. यावं केशव टेंबे स्टेजवर या, आपलं स्वागत आहे. आमचे शशिकांत सांगडे खजिनदार या स्पर्धेची मुख्य जबाबदारी आणि पैशनाथ पाटील साहेब किरणे यांचे ते जावई देखील आहेत, त्यांच्याकडून देखील आमच्या स्पर्धेला शुभेच्छा आलेत. चला पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये रोशन पाटील यांचा आवाज ऐकूया. 32 धाव पुस्तकावरती 2 फलंदाजांचा खात्मा पाहिला आणि तृतीय षटकागणिक महेश फडके विरोधात आता फटके येत आहेत. तो एक वेगळ्या तोऱ्यात खेळतो. नाव आहे शुभम पाटील. ठोकतोय पाठोपाठ लगातार 4 जे ठोकले होते निश्चित वलवलीच्या फलंदाज मुकेश शेलटकरनं आणि निश्चित पिकेश यांच्या माध्यमातून ₹5,000 कॅश प्राइज शेलटकरनं जिंकलं होतं. आणि इथे अगदी शुभम पाटील पाठोपाठ लगातार 4 षटकारांचा साथ चढवतोय. बघा, या स्पर्धेमध्ये इंडिव्हिज्युअल जो खेळाडू अर्धशतक फटकावणार त्या खेळाडूला ओमकार रॉय, शशिकांत सांगडे आणि चेतन शेठ पाटील यांच्याकडून तब्बल ₹6,000 कॅश दिली जाईल 50 धाब्यांसाठी. बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. इथे आल्यानंतर एक वेगळी श्रीमंती पाहायला मिळते आणि माणुसकीचं नातं जतन करणारी दमदार स्पर्धा पाठोपाठ या ओव्हरमधील हा दुसरा षटकार राहिलाय. ओहो, इथे काय घडले? अगदी बीमर बॉल, नो बॉल आणि सध्या घडीला धोक्याची घंटा वाजते. रेड झोन अलर्ट. धावसंख्या पुढे मार्गस्थ होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 43. 2 गडीबाद टीम जय बापदेव जनमान लोणिवली. अगदी लोण्यापरी धावसंख्या आता इथे साकली जाते, धावसंख्या बनवली जाते. विगर संघाविरोधात अटके पार हे फटके खेळले जात आहेत. 1+4 रन्स 5 रन्स इथे ॲड होत आहेत. नशिबाचा पंजा आणि हे पाहता अगदी हाय फाय कामगिरी आखत असताना अगदी लोणिवली संघाचा वंडर बॉय जो 3ऱ्या क्रमांकावरती आलाय विराट पारी खेळतोय. नाव आहे शुभम. ओहो, अगदी खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू आदळला गेला. डॉट बॉल. याच दरम्यान आमच्या मंचावरती या स्पर्धेचे शिल्पकार हँडसम बॉय ज्यांच्या वतीने मालिकावीरची स्कूटी देण्यात आली आहे असे आमचे दिलदार व्यक्तिमत्व भूषण शेठ पाटील. भूषण पाटील यांचं आगमन झालं आहे आणि त्यांच्यासोबत त्यांचा बघा मित्रपरिवार, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस भूषण पाटील यांचा बॅनर आपल्या समोर पाहतो बघा उजव्या बाजूला. भूषण शेठ कृष्णा पाटील आणि प्रत्येक वर्षी SS पाटील चषकामध्ये
जेव्हा मालिकावर पुरस्कार असतो मोटरसायकल किंवा स्कूटी हे भूषण शेठ पाटील देत असतात. आपण त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. व्यासपीठावरती सोंगाजी पाटील शाहीर 95 नॉट आउट बघा 95 वर्ष आणि शाहीर म्हटलं शक्ती तुरा बायांची गाणं. आणि यावेळी मला वाटतं गावधुवे जत्रेला काठीला वलपमध्ये आपण बायांची गाणं ऐकाल रोशन आणि शाहीर सोंगाजी पाटील यांचा आवाज बघा पुन्हा 15 वर्षानंतर ऐकायला भेटेल. नक्कीच शाहीर सोंग्या पाटील यांची परंपरा नातू प्रवीण टेंबे यांनी शाबूत ठेवली आणि हे पाहता अगदी अविरतपणे महाराष्ट्राचा बायकर मॅन म्हणून ज्यांचा आपण डंका पाहतो. लगातार 2 मोटरसायकल 30 समालोचक जिंकतो म्हणजे ग्रामीण टेनिस क्रिकेट जगत किती उंचीवरती आहे याचं ज्वलंत उदाहरण पाहायला मिळतं. नक्कीच ही स्पर्धा म्हटली तर सर्वांसाठी खूप अभिमानाची असते. परेशजी पाटील यांच्या स्पर्धेमध्ये सुधीर अकलावे यांना कूलर मिळाला होता, शिरवलीच्या मनीष जाधवला कूलर मिळाला होता आणि निश्चितच अगदी बक्षिसांची खैरात ही या आयोजकांच्या माध्यमातून केली जाते. 3 षटकं ही समाप्त होत आहेत आणि स्कोअर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते 43. संतोषजी पाटील उपसरपंच असतील आणि त्यानंतर अगदी नथुराम मालुसरे लोणवली, भगवानजी पाटील या सर्व लोणवली ग्रामस्थांचंही आयोजकांच्या माध्यमातून मनपूर्वक इथे स्वागत केलं जाईल. 43 धावसंख्येवरती दरमजल पहिलं षटक 10 जे षटक राहिलं अक्षय पाटीलचं. द्वितीय षटकादरम्यान आल्या साहिल पाटीलच्या 15. तृतीय षटकादरम्यान महेश फटकेवरती फटके पडले गेले तिथे आले 18 आणि 3 षटकांचं मिलन केलं तर धावा बनल्या 43. अखेरचं स्लॉगरचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅकवरती येतोय निकेश फटके. ओहो प्रहार होतोय, चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय आणि त्यानंतर अगदी ऑन साईडला फटका खेळण्याच्या तयारीत असलेला हा फलंदाज इथे होतोय झेलबाद. वलपमध्ये एक क्रिकेटची वेगळी झलक आपण पाहू शकता. अगदी संपूर्ण रात्रीचा लेखाजोखा महागुरूंच्या माध्यमातून इथे मांडला जातो. महागुरू उद्यापासून कुठे हा मोठा प्रश्नचिन्ह. उद्या जातील महागुरू पालेश्वरीला आणि निश्चितच यंदाचं हंगाम हे सुद्धा दमदार राहिले. पनवेल महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामध्ये बक्कल कमाई आपण पाहिली आणि त्यानंतर अगदी क्रिकेटमध्ये अविरतपणे त्यांचा आपण डंका पाहतो. असे भावी रायगड भूषण महागुरू MD गडगे सर चंद्रन पनवेल हे रायगडाचं भूषण आहे मित्रांनो. आणि निश्चितच अगदी एखादी स्पर्धा एखाद्या वेगळ्या उंचीवरती पोचवायचं असेल तर महागुरूंचं नाव आणि त्यानंतर त्यांचा डंका. डीप मिड विकेटला दमदार झेल महेश फटके त्या ठिकाणी दाखल होते. लागलेला अजून एक करारा दे धक्का पाठोपाठ 2 फलंदाज बाद. कुपन कोणाकडे लवकर आणायचे कारण तिथे लकी ड्रॉचे कुपन प्रेक्षकांना पाहिजेत. चला नंतर दिले जातील. ऋषभ पाटील बघा आज गुरुवार श्री स्वामी समर्थ आणि प्रभाकर शेठ पाटील साहेबांचा कडक उपवास असतो गुरुवारी आणि आज दुग्ध शर्करा योग आहे. शेठचा वाढदिवस गुढीपाडवा आणि शेठ म्हटला श्री स्वामी समर्थाचे अस्मित भक्त आहेत रोशन. म्हणजे आज एक चांगला दिवस शेठसाठी मानला जाईल रोशन. नक्कीच एका आदरणीय व्यक्तिमत्वाचा बहारदार उत्सव. वाढदिवसाच्या अगण्य अशा शुभेच्छा असतील भारतीय जनता पार्टी अध्यक्ष वल्लभगाव मान्य श्री सबसे ग्रेट प्रभाकर शेठ पाटील यांच्या नावाचा आपण डंका पाहतो. त्यानंतर एक युवा नेतृत्व सन्माननीय परेश शांताराम पाटील यांच्याही वडिलांच्या नावाखातीर या स्पर्धेचा आपण डंका पाहतो. स्वर्गीय SS पाटील, स्वर्गीय जनार्दन कमलाकर पाटील श्रद्धांजली चषकामध्ये एक वेगळी छाप सोडत असताना बॅटिंग मार्कवरती वितेश पाटीलच्या पाठमधून हा पहिला षटकार. कॅच वाल्यांसाठी सुद्धा 500 रुपयाचं कॅश प्राईज SS पाटील कंस्ट्रक्शनचे प्रोपायडर यांच्या माध्यमातून परेशजी पाटील यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे आपल्याला पाहायला मिळतं. अगदी धावसंख्येचा झंझावात 49 धावसंख्येवरती या संघाची दरमजल पाहायला मिळते आणि अगदी 3 चेंडूंचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. पुढील टॉस इथे संपन्न केला जाईल. सुधीर अगलावे सर आम्हाला माहिती देतील. वलवली विरोधात किरवली
बेलवली. पाहत होतो प्रेक्षक झोपलेत की काय. ओहो, प्रहार होतोय, दमदार वार होतोय. प्रेक्षकांना संधी 500 रुपये जिंकण्याची. परेश पाटील यांच्या माध्यमातून संधी होती, ती पण संधी गमावली आहे. आणि आता पाठोपाठ लगातार 2 षटकार, धावसंख्या जाऊन पोहोचते 55. एक फटके खेळत असताना विद्येश पाटीलचं उद्दिष्ट खूप चांगले आहे. अंतिम पडावमध्ये तो येतो, त्याच्या बाटमधून 2 उत्तुंग असे फटके लागत आहेत. आणि पहिल्या पूर्वार्धातील अजूनपर्यंत 2 चेंडूंचा कार्यकाल हा शिल्लक आहे. आणि सध्या घडीला डबल पंजा, 55 धावा 4 गडी बाद ही आपल्याला स्थिती पाहायला मिळते. जय बापदेव जन्मान लोणुली या संघाची. उत्तम दर्जाची उपाययोजना अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळते. दोस्त 11 श्री दत्त विगर या संघाविरोधात एक फटके खेळले जातात. याही संघाचा विचार केला तर अक्षय पाटील सारखा तगडा खेळाडू विगरमध्ये शाबूत आहे. उत्तरार्धामध्ये त्याचाही झंझावात तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज निकेश पुन्हा एकदा तयार. ओहो, प्रहार होतोय, दमदार वार होतोय. क्षेत्ररक्षक डिपार्टमेंट त्या ठिकाणी दाखल आहे. आणि तत्वर अगदी एकच धाव इथे प्राप्त केली जाते. प्रभाकर शेठ पाटील यांच्या कटआउटला डायरेक्टली हिट लागले तर अगदी 1000 रुपयाचं कॅश प्राईज पहिल्या रात्रीपासून लागले. परंतु अजूनपर्यंत एकही खेळाडूला संधीचं सोनं करता आलं नाही आहे. परंतु अजून काहीशा मॅच या शिल्लक आहेत. बक्षिसामध्ये कदाचित वाढ होऊ शकते. अगदी एक सिंगल रन्स प्राप्त होते. संघ जाऊन पोहोचतोय अब तक 56 धावा धावपटलावरती. एका चेंडूचा खेळ हा अद्याप शिल्लक आहे. ओहो, वेगवान चेंडू सफर होतो. लेंथ मध्ये बिघाडी पाहायला मिळते. तांडील सरांचा इशारा पाहायला मिळतो. इट्स अ वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे. आणि हे पाहता अगदी इथे एक अतिरिक्त धाव ही छेडली जाते. वाईट बॉल असेल, नो बॉल असेल, हा खूप वाईट असतो प्रत्येक संघासाठी. त्यातून अगदी समोरील फलंदाजांना डोकोबर काढण्याची संधी मिळते आणि त्यातून संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न हा फलंदाजांच्या माध्यमातून आखला जातो. आणि तो पडाव विगरला करायचं आहे. परंतु अखेरचा हा बॉल डॉट. खेळाचं पहिलं अंक समाप्त झालंय आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धावा बनतायत 57, जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत 58. चला, टॉस संपन्न केला जाईल. क्वार्टर फायनल नंबर 3 बेलवली अँड वलवली 2 संघाचे कॅप्टन. चला, वलवली संघ कॅप्टन पाठवायचं टॉससाठी. टॉस कंप्लीट केला जाईल आमच्या प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते. टॉस कंप्लीट करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो. चला, टीम वलवली संघाचा संघनायक टॉससाठी यायचं आपण. तर मॅच ऑन. अजून एक बिग फाईट सामना आपल्या भेटीसाठी येतोय. अजय पाटील अँड सुयोग म्हात्रे. तर भूषण दादा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. भूषणजी गवते ज्यांच्या वतीने आम्हाला इथे टायमर LED प्रोव्हाइड केला आहे. भूषण गवते, भूषण पाटील, भूषण गवते आणि भूषण पाटील तुम्ही देखील यायचं आहे. पोषनाथ पाटील या. शशिकांत सांगडे यांचे ते सासरे भाऊ आहेत खेरणे. टॉस संपन्न केला जाईल आमच्या वरिष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते. हेड अँड टेल क्वार्टर फायनल नंबर 3. अजय कॉलिंग बेलवली टेल. इट्स अ टेल. अजय पाटील वॉन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. गोलंदाजी निवडले. पाहुण्यांना विनंती की आपण बसून घ्यायचं आहे आणि काही सन्मान इथे सोहळे बाकी असतील तेही आपण पूर्ण करूया. गणेश पाटील धन्यवाद, त्यांचा देखील सत्कार झाला आहे. आणि पोषनाथ पाटील असतील, संपूर्ण खेरणे मंडळी या स्पर्धेला आल्याबद्दल आपला आभार. खरं तर शशिकांत सांगडे हे जावं आहेत खेरणे गावाचे आणि त्यांचे सासरे बुवा आपण इथे पाहिले. पोषनाथ पाटील आले होते, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. जाऊया कॉम्बॉक्समध्ये आणि पुन्हा एकदा रोशनजी पाटील टार्गेट आपण एकदा कॉल करायचं. टार्गेट 58 धावसंख्येची आवश्यकता आहे विगरला. बघा, भूषण दादांचे खास मित्र शुभम आणि हर्षल पाटील अगदी यांचे इथे आगमन झालं आहे. त्यांचं देखील आपण आभार आणि स्वागत करूया. आणि भूषण दादा बघा, पुन्हा एकदा या स्पर्धेला मालिकावीरची स्कूटी देण्यात आली आहे. उद्योजक वल्लभगाव आणि आजच श्री सत्यनारायणची महापूजा श्री खरबादेवी ते आपण पाहिली.
एस एस पाटील कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून रोशन आणि सर्वांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला तो म्हणजे एस एस पाटील साहेबांच्या माध्यमातून. नक्कीच या स्कूटर मालिकावीराच्या उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज उत्कृष्ट शतरक्षकांसाठी जर अवेलेबल आपल्या करायचे असतील तर निश्चित आयोजकांसाठी एक नाव पुढे येईल. दीपक फडके विगर यांच्या माध्यमातून या स्पर्धेतील या स्कूटर इथे अवेलेबल झालेत. त्यांचं मनस्वी आभार. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 58 धावसंख्येचं टार्गेट हे दोस्त 11 दत्त 11 विगर संघाला इथे शाबूत करायचे लोणवली संघाविरोधात. चला जयदीप टेंबे या स्टेजवर. चला यानंतर लकी ड्रॉ केला जाईल. लक्षात घ्या 3 चिठ्ठ्या अर्थात टीममध्ये ड्रॉ केला जाईल याची आपण नोंद घ्यायची. चला महागुरु एम डी गडगे सर कुठे असाल कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधायचा आहे. महागुरु एम डी गडगे सर. थैंक यू सो मच. तो चलते मुकाबले की तरफ दूसरा सत्र यहाँ पर शुरू होगा जहाँ पे टीम विगर बल्लेबाजी की जिम्मेदारी संभालेगी. जीत के लिए 58 रनों का लक्ष्य. मैच ऑन. सबसे बड़ा मुकाबला है क्वार्टर फाइनल नंबर 2 का मुकाबला. लोली ने पहले बल्लेबाजी करके 57 बनाए और जीत के लिए 58 चाहिए 4 ओवर में. मैच ऑन. यहाँ पर रोमांचक मुकाबला. ओपनिंग जोड़ी मैदान में इसी मैदान पे बाइकरमैन बनने का जिन्हें मौका मिला अक्षय पाटिल मैदान के अंदर जाएंगे. बूम बूम एक बहुत ही बढ़िया बल्लेबाज है विगर की ओर से. विनिंग शॉट विनिंग पारी खेलते ये मैदान विगर के लिए बहुत लकी है क्योंकि विगर टीम ने जो 3 मुकाबले जीते लगातार वो देखने लायक थे. कुछ मुकाबले ऐसे थे कि हारते हारते भी जीते और ख़ास करके बल्लेबाजी का क्रम बेहतरीन रहा. खास करके विगर का 6 नंबर का बल्लेबाज जिसने लंबी पारी खेली थी और विगर टीम को एक रात जीत दिलाई थी. हालांकि वो मुकाबला वहाँ पे हारने वाले थे लेकिन हारते हारते जीत गई और विगर टीम ये लकी मैदान के साथ जुड़े. लोनिवली पहली बार वर्ल्ड कप के सरजमी पे आई है और लोनिवली पहली बार आने के बाद सुपर 6 में इस टीम ने ट्रॉफी उठाई है. अभिनंदन लोनिवली. सुपर 6 में आपको भी एक चषक मिलेगा क्रिस्टल ट्रॉफी. क्या बात है. चलिए मैच की शुरुआत करते हैं. कौन जाएगा टॉप 3 में और ड्रॉ के नज़दीक सुपर 3 ये सबसे बड़ा मैच है. इसके बाद आखिरी बिग फाइट मुकाबला होगा. इससे पहले किरौली टीम ने सुपर 3 में अपनी जगह बनाई है और किरौली टीम ड्रॉ के नज़दीक पहुंच चुकी है. अब 2 टीमों को जगह बची है सुपर 3 के लिए. जीत का गुरु मंत्र कौन बनाएगा, कौन मुकाबले में गेम प्लानिंग करके खुद को साबित करेगा. गेंदबाजी मार्ग पर है दयाल पाटिल और सामने राकेश फड़के. पारी की शुरुआत दूसरा सत्र. फुलर लेन की बॉल लॉन्ग ऑन वन हैंड कोशिश. एक हाथ से लाजवाब कोशिश थी लोनिवली की. एफर्ट देखिए भाई. ये जिद्दी खिलाड़ी है चपल खिलाड़ी केतन पालव. केतन टनाटन ये टनाटन फील्डिंग केतन की देखिए क्या कमाल का एफर्ट है. लाजवाब. यही तो होता है ग्रामीण क्रिकेट. ये खिलाड़ी गांव के लिए खेलते हैं नाम के लिए खेलते टीम के लिए खेलते. ये जज्बा दिखाए लोनिवली. पहली गेंद सिंगल. अक्षय पाटिल हवा में गेंदे पीछे फील्डर सबसे बड़ी विकेट. कैच इट कॉल. अक्षय पाटिल बूम बूम आउट हुए 0 पर और लोनिवली ने आधा मुकाबला जेब में डाल दिया. बाइकरमैन की पारी समाप्त हुई. विगर को लगा सबसे बड़ा हाई वोल्टेज झटका. हवा में गेंद थी फील्डर थे लॉन्ग ऑफ पर और ये बेहतरीन कैच. ये कैच नहीं मैच है लोनिवली आपके लिए. ये सुपर 3 का दरवाजा भी खोल सकते हैं इस कैच के बाद. बूम बूम 0 पर आउट हुए. नए बल्लेबाज आएंगे वैभव पाटिल सर. ये शिक्षक है इसीलिए इन्हें सर कहा जाता है और उनके साथ है राकेश फड़के. 2 गेंद 1 रन 1 विकेट. मैच ऑन. गेम प्लानिंग अच्छी है लोनिवली की और लोनिवली ने सुपर 12 में क्या ज़बरदस्त बैटिंग की थी. 4 ओवर में 7 का आंकड़ा ये न भूलने वाला था. ऐसा होता है क्योंकि कभी कभी जो टीम लो पुल से आती है ना वो भी चैंपियन बनती है. रोशन हमने बहुत बार देखा है. कई लोग बेल्ट लगाते कि एक टीम की चैंपियन बनेगी ये पोल की टीम लेकिन ऐसा नहीं होता.
लोनिवली का परफॉर्मेंस देखिए सुपर 12 का 77 रन सबसे ज़्यादा 24 गेंदों में, उसके बाद वापस अब 24 गेंदों में 57 बनाना, 58 का टार्गेट, ये दर्शाता आहे की लोनिवली टीम काफी बेहतरीन खेळ रही आहे. चला गाडीच्या हेडलाईट्स ऑन असतील तर ऑफ करायचे. प्रेक्षक प्लीज कॉपरेट करा कारण खूप उशीर झालाय. प्रेक्षकांना विनंती आहे की हेडलाईट्स ऑफ करायची आहे. एखाद्या कारची हेडलाईट्स ऑन असेल तर प्लीज ऑफ करा, मॅच थांबते याच्यामुळे. थँक्यू. परिपक्व बॉलिंग परफॉर्मन्स आहे, कड़ी टक्कर है गेंदबाज की. बॉलर तैयार, ऑन साइड पे केला है, मिड ऑन से लॉग ऑन पर ड्राइव किया, इस गेंद को लॉफ्टेड ऑन ड्राइव. वैभव जी पाटिल सर ने अकाउंट ओपन किया 1 के साथ. टीम जाके पहुंची है मात्र 2 रन. विगर ये टीम इस मैदान पर पहुंची है अपनी हुकूमत जताने के लिए और बल्लेबाजी भी काफ़ी बेहतरीन है. विगर टीम भी अपना सर्वश्रेष्ठ प्रदर्शन दे सकती है, लेकिन अब राकेश फड़के को इस मुकाबले में करारे स्ट्रोक खेलने होंगे. तूफानी पारी, तूफानी पारी, क्या बढ़िया स्ट्रोक है, स्लॉट इन टू द प्लॉट, फंटास्टिक छे. राकेश फड़के इतिहास के पन्नों पे नाम लिखेंगे. विस्फोटक पारी, ताबड़तोड़ छक्का, गगनचुंबी गगनचुंबी. ये जल्दबाजी की है, मिड ऑफ भाग रहे जी, मिड ऑफ 1 2 3. तीसरा अटेम्प्ट, 3 अटेम्प्ट लगे भाई को लेकिन नहीं मिल पाई. क्या बढ़िया रनिंग थी उनकी. एक्शन रिप्ले जरूर बड़ी स्क्रीन पर देखा जाएगा. एफर्ट देखिए खिलाड़ी का, क्या भाग रहे थे वो, कितना जिद्दी खिलाड़ी है. मेरे ख्याल से वो गिर भी जाते लेकिन वो कोशिश कमाल की थी. ये आखिरी सांस तक कोशिश की बंदे ने, नहीं हटे. तीसरा अटेम्प्ट गलत रहा और ये कैच ड्रॉप हुई. राकेश फड़के बच गए. टीम का स्कोर बनता हुआ 2 के साथ. 5 गेंदों पर मात्र 10 रन. आखिरी बॉल, टैपिंग बॉल, बैक टू द बॉलर ड्राइव. 1 ओवर का खेल समाप्त है. टीम का टोटल 10, 13 अब बची है 18 गेंदे, 3 ओवर और अब जीत का अंतर होगा मात्र 48 रन. 48. पहला सत्र में गेंदबाज थे अभय पाटिल विगर के, जिन्होंने अक्षय पाटिल ने 10 दिए थे, एक सफलता, और वही उसका उत्तर दिया दयाल पाटिल ने, 10 रन 1 सफलता. लेकिन टर्निंग पॉइंट ओवर रही मेरे ख्याल से तीसरी और चौथी. तीसरी ओवर में 18 रन गए, चौथी ओवर में 14 और दूसरी ओवर में 15. अक्षय पाटिल के बाद हर गेंदबाज को मार लगी है. साहिल पाटिल को 15 लगे, महेश फड़के को 18, निकेश फड़के को 14 लगे. अब जीत के लिए अंतर है. विगर टीम 3 ओवर के 18 गेंदें बची है और आपको चेस करने हैं 48 रन. गेंदबाजी मार्ग पर आएंगे केतन पालव. ओवर नंबर 2. प्रभाकर शेठ पाटिल, सबसे ग्रेट प्रभाकर शेठ का जन्मदिन मानव वल्लभ में दिवाली मनाई गई. महाराष्ट्र पुलिस के साथ कई सिने कलाकार भी यहाँ पर मौजूद हुए. बड़ी बड़ी हस्तियाँ, भारतीय जनता पार्टी के बड़े नेता, चेहरे, नगर सेवक हमारे इस प्रतियोगिता में आए और 4 चांद लग गए इस प्रतियोगिता के लिए. चलिए फील्डिंग पोजीशन में थोड़ा सा बदलाव. 3 ओवर जीत के लिए चाहिए 48 रन. मुकाबला बैलेंसिंग है और विगर टीम भी कम नहीं है, क्योंकि वैभव पाटिल, राकेश फड़के का बल्ला चला तो मुकाबला वन साइड भी हो सकता है. लेकिन भूलो मत, लोनिवली पहली बार आई है लेकिन तहलका मचाया. क्या कमाल की टीम है. इस टीम की तालीम और इस टीम का सफर बहुत ही जिम्मेदारी भरा है. केतन पालव, अगली बॉल, स्क्वायर कट किया है, पॉइंट, डीप बैको पॉइंट पे, गेंद बाउंड्री के बाहर. 4 रनों के लिए वैभव पाटिल सर. कट ऑफ द नाइट, क्या कमाल का स्क्वायर कट है. फील्डर नहीं था, पहले से देख लिया कि चलिए गैप मिलेगी और ये ताबड़तोड़ चौका. फैक्ट 4. 4 के साथ रनों की बरसात. टीम का स्कोर है 14. क्या कमाल का मैच है ये. गेंद को भेज दिया बाउंड्री के बाहर. इस मर्तबा 4 आ गए. चलिए लोनिवली के दर्शक मौजूद है, विगर के दर्शक मौजूद है और सामने मिनी वानखेड़े का नज़ारा देखिए. ऊपर से ऐसा लग रहा है कि 4K HD टीवी पे मैच देख रहे दर्शक. किनारा लगाए, शॉट टर्न मैन, डायरेक्ट हिट, बच गए. चलिए सिंगल आएगी. बहुत रिक्स था इस रनों में, पकमल किया राकेश और वैभव जी पाटिल ने और यहाँ पे सिंगल आता हुआ. पहले ओवर में 10 आए, इस ओवर में भी अगर 10 या 12 आते
तो 12 गेंदों पे शायद बचे कुछ रन चेस करने में वेगा टीम फाइट भी कर सकती है, लेकिन एक आध खराब गेंद मिली तो वो लंबा शॉट भी हो सकता है, या फिर गेंदबाज अपनी चालाकी से डॉट गेंद भी डाल सकते हैं। क्या होगा मुकाबले में, क्या होगा अंजाम और क्या होगी कहानी, आइए देखते ऑन द मैच। बिना दबाव की बल्लेबाजी होगी या दबाव के साथ गेंदबाजी होगी। बॉलर तैयार, केतन पालव। चलिए अच्छी गेंद है, डॉट गेंद मायने रखती है 24 गेंदों में। 24 गेंदें ये लिमिटेड ओवर का खेल है। अगर एक ओवर में 2 भी डॉट गेंदें आती है ना तो इतना प्रेशर आता है बल्लेबाज पे कि दिमाग हिल जाता है कि अब बड़े स्ट्रोक मारने पड़ेंगे। स्क्वायर कट नहीं लग पाई, डॉट बॉल। अब थोड़ा दबाव है राकेश फड़के, क्या जादुई बल्लेबाजी करेंगे, अपना जादू बिखेरेंगे राकेश। पाव पे लगी है, अपील लाउड है, खारिज किया, लेग बाइट सिंगल होगा। जी 1 रन मिला 2 गेंदों पर और बेहतरीन कमबैक है। केतन पालव की वापसी, इसे कमबैक कहते हैं और ये चुनौतीपूर्ण मैच होगा। 4 गेंदों पे मात्र इस गेंदबाज ने 6 रन दिए, 1 लेग 22, टीम का स्कोर पहुंचा है 16। अब गेंदे 14 यहाँ पर बची होगी और रन चाहिए 42। 14-42, ये 2 बॉल बहुत इंपॉर्टेंट है वीगर के लिए। वैभव जी पाटिल, नेक्स्ट बॉल। मिस टाइमिंग है, मिड ऑफ से लॉन्ग ऑफ नजदीक, एक टप्पा बॉल, सिंगल आएगा। क्या गेंदबाज है केतन पालव। पहली गेंद पे 4 लगे, मुझे लगा बहुत महंगी ओवर करेंगे, लेकिन ये सिंगल दे रहे मात्र, बहुत अच्छी गेंदबाजी है। आज ये मेरे ख्याल से 6 नंबर का मुकाबला है, जिसमें 5 मुकाबले पीछे देखिए तो रन चेस बिल्कुल नहीं हुए। 5 मुकाबले में डिफेंस हुए, गेंदबाजों ने जीते मुकाबले। ये 6वां मुकाबला है। क्या ये भी डिफेंस में जाएगा जो इतिहास के पन्नों पे 5 मुकाबले लिखे गए, या ये चेस होगा जो इतिहास के पन्नों को बदलेगा। 1 गेंद बची है, 13 गेंद 41। सबसे बड़ा मैच, आक्रामकता वाला मैच। लाउड अपील है, चलिए अंपायर को कुछ सुनाई नहीं दिया तो ये आखिरी गेंद डॉट होगी। केतन पालव के लिए तालियां बजनी चाहिए, वो अक्का कमाल की गेंदबाजी की है भाई, दिल जीत लिया। पहले ओवर में 10 आए, इस ओवर में मात्र 7 आए, 17 बन गए 2 ओवर में। अब रनों की जरूरत है 12 गेंदों पे, 41-41। बघा आमचे परू DJ टेंबोडे, यशस पाटील कंस्ट्रक्शनचे MD मॅनेजिंग डायरेक्टर परेश शेठ पाटील यांच्या कार्याचं खऱ्या अर्थाने बघा व्यावसायिक कार्याचं कौतुक करणारं खऱ्या अर्थाने गुणगौरव गाणारं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं। परेश शेठचं का कौतुक करावं लागेल बघा, त्याचा स्वभाव बघा, स्वभाव शांत, श्रीमंती आमा, परंतु चेहऱ्यावर जगन्नाथ पाटील परेश शेठच्या श्रीमंतीचा लवलेश कधीच बघायला मिळत नाही। नाही, अगदी बरोबर महागौरव, अफाट संपत्ती आहे परंतु माणुसकी अफाट आहे। जेवढी श्रीमंती तेवढी माणुसकी, ते म्हणजे परेश शेठ पाटील, चेतन शेठ पाटील आणि विजयदादा यांच्यामध्ये आपण सातत्याने पाहिली है। क्रिकेट एक सिर्फ खेल नहीं, ये आखिरी गेंद तक लड़ने का जज्बा है। वीगर टीम आखिरी गेंद तक लड़ना पड़ेगा, टारगेट बहुत बड़ा है, 12 गेंदों पे 41। अच्छी गेंद है, स्लॉट पे नहीं आ पाई, बल्ले के रेंज में नहीं ले पा रहे वैभव पाटिल। अगर बल्ले के रेंज में ले पाते तो शायद वो बड़ा स्ट्रोक लगेगा। बॉलिंग अच्छी है, पहली गेंद सिंगल, गेंदबाजी के लिए यश मालूसरे आते हुए 11 गेंदों पे 40 है। क्या मुकाबला बना है, मुझे अभी भी याद है अफगानिस्तान ऑस्ट्रेलिया का मुकाबला, जहाँ पे अफगानिस्तान मुकाबला जीतने वाले थी और नंबर 7 पर आए थे बल्लेबाजी के लिए ग्लैन मैक्सवेल, और ग्लैन मैक्सवेल घायल थे, उसके बावजूद 201 रन की पारी खेली और मुकाबला जीता। ओ अड़क्याज गणेश पाटिल, वल्लभ गांव का जमाई है, पाटिल की अदा होती है कातिल। बेहतरीन फील्डिंग गणेश, बैटर आउट। कणकण खुटले, दादा सरकार यांच्याकडून प्रत्येक षटकाराला बॅटर 200 रुपये दिले जातील। धन्यवाद कणकणजी खुटले।
आणि खास करून मला वाटतं की संदेशजी फडके याने देखील भरपूर पारितोषिक लावले होते, परंतु आता थोडी शांती घेतली, हरकत नाही आहे. क्रिकेट आहे, होत राहतं. तब जीत के लिए रन चाहिए 10 गेंद 40. व्हाट अ मैच. 1 गेंद 4 रन, 10 गेंद 40. प्रभावशाली गेंदबाजी. फील्डिंग डिपार्टमेंट बहुत मजबूत है लोनिवली का. आज दिल जीत लिया लोनिवली. क्या किरदार निभाया आपने, आप तो फरिश्ते हो. चलिए शॉट में दम नहीं है, ये कमज़ोर स्ट्रोक है भाई, आपको बाहर फेंकने होंगे गेंदे. सिंगल मिलेगा, ये सिंगल का मैच ही नहीं है. 9 गेंद पे चाहिए 39. मैच ऑन. चलिए क्या रोमांचक मुकाबला देखने मिलेगा. आज के 5 मुकाबले डिफेंस हुए, गेंदबाजों ने जीते. आज का 6वां मैच है, क्या होगा डिफेंस या चेस. बल्ले का किनारा, टप्पा गेंद पकड़ी है, डॉट बॉल. लाजवाब. केतन पालव के बाद अब यश मालुसरे भी वो जादू बिखेर रहे विकेटों पर. प्रभावशाली गेंदबाजी, कुशल गेंदबाजी है, कोई बड़ा स्ट्रोक नहीं आया. और अक्षय पाटिल का विकेट गिरा तब मैंने कहा कि 50% मुकाबला जेब में गिर चुका है. इनसाइड आउट है, लॉन्ग ऑफ, लॉन्ग ऑफ, क्या चिट कॉल. सूरज पाटिल के हाथों पर और वैभव पाटिल सर मैदान से बाहर. अब 7 गेंद पे 39 चाहिए, मतलब 6 छक्के मारने विगर और आपको 3 रन भाग के लेने पड़ेंगे 7 गेंदों पर. अनिकेत फड़के शायद स्ट्राइक पे होते तो बात बनती. भाई इस बंदे ने कमाल की पारी खेली थी दूसरे मैच में जब टीम सुपर 12 में गई थी. अक्षय पाटिल का आउट होना टीम के लिए बहुत ही खतरनाक साबित हुआ. एक बल्लेबाज क्या आउट हुआ, पूरी टीम मिट्टी के ढेर की तरह फिसल गई. चलिए, लेकिन विगर टीम एक ट्रॉफी आपको मिलेगी, सुपर 6 वाली. चलिए, दोनों टीमें जीती है, कोई खाली हाथ नहीं जाने वाला. लेकिन बदलाव होगा कि वो चैंपियन का रास्ता विगर के लिए थोड़ा पीछे रहेगा और लोनिवली के लिए थोड़ा आगे जाएगा. अब 6 गेंद, जीत के लिए रन चाहिए 39. 6 छक्के के लगने के बावजूद भी टीम विगर नहीं जीत पाएगी, लेकिन ट्रॉफी लेके जरूर जाएगी. चलिए, फील्डिंग जल्द लगाने लोनिवली टीम, ज़्यादा आपको देर नहीं लगानी. स्टेज के सामने हमारे परेश शेठ पाटिल, विजय दादा पाटिल, उनके बंधु मैच का मजा लेते हुए. प्रतीक पाटिल है, एकच वादा जगन्नाथ दादा, जगन्नाथ शेठ पाटिल, इनको आप देख सकते हैं. किशोर जी पाटिल, वल्लभ के ग्रामस्थ मंडल, चेतन शेठ पाटिल, कल्पेश हो गया हमारे अमन ब्रिगेड, अमन पाटिल, और कुछ ही क्षणों पहले रियंश पाटिल, परेश शेठ के जो सुपुत्र है, उनका भी आगमन हुआ था, उनका भी हमने स्वागत किया. शुभम पाटिल हमारे, साई भक्त प्रताप पाटिल, जयदीप टेम्बे इस मैच का आनंद लेते हुए. के किरण पाटिल भी स्टेज पे मौजूद है. हमारे रील स्टार अभिनेता ट्रेंडिंग में है, GNS मातीमाई नाटक मैंने उनका देखा था. उसके बाद गणेश पाटिल का मैं फ़ैन हो चुका था, क्योंकि रील स्टार सिर्फ 10 सेकंड के रील्स बनाती है. लेकिन गणेश पाटिल, आपने 3 घंटा रिहर्सल की थी, 3 घंटे नॉन स्टॉप परफॉर्मेंस दिया था. भाई ये इम्पॉसिबल है, इसे कहते हैं एक्टर. 3 घंटा याद रख के डिलीवर करना डायलॉग, ये आसान नहीं है गणेश पाटिल. उसके बाद आपने दिल जीता था हमारा. चलिए, नहीं, पहला आ गया. अनिकेत, आप देरी से आए भाई, वह कैच छूट गई. अनिकेत को पहला भेजना चाहिए था, क्योंकि मुझे याद है 2 दिन पहले जब ये टीम सुपर 12 में गई थी, तो इसी बंदे ने 4 गेंदों पे 22 बनाए थे. सन्माननीय सुरेश पाटील कुतारपाडा यांचं आगमन इथे झालेलं आहे. सुरेश पाटील, आपलं आगमन इथे झालेलं आहे. यावर व्यासपीठावर तुमचं स्वागत आहे. ये बंदा जीत का फॉर्मूला बना सकता था, इसके पास क्वालिटी स्ट्रोक है, क्वालिटी क्रिकेट वाले. चलिए, कोई बात नहीं, होता है क्रिकेट में, रैंकिंग इज वेरी इंपॉर्टेंट होता है. 5 गेंदों पे 33 चाहिए. ये बेहतरीन गेंद है, सूरज पाटिल ने इस गेंद को डॉट किया. मुकाबले में कुछ नहीं बचा, लेकिन विगर टीम एक ट्रॉफी लेके ज़रूर जाएगी. क्रिस्टल ट्रॉफी हर कोई पसंद करता है. एक ज़माना था जब लोग 10 फीट 12 फीट की ट्रॉफी रखते थे, घर में भी नहीं जा पाती थी वो. लेकिन अब क्रिस्टल ट्रॉफी, कांच का ज़माना है, और कांच की ट्रॉफी हर कोई पसंद करता है. अगर सम्मान चिन्ह भी आप किसी को दोगे ना, कांच की ट्रॉफी महागुरु, तो घर में शौकेस में ज़रूर रखते हैं, क्योंकि बहुत खूबसूरत होती है और वो काफ़ी बेहतरीन भी लगती है. तो क्रिस्टल ट्रॉफी देके यहाँ पे आप दोनों को नवाजा जाएगा. 3 गेंद, अब जीत के लिए 32 रन चाहिए. आखिरी मुकाबला होगा क्वार्टर फाइनल नंबर
3 का बेलवली वलवली। एक बड़ा मैच होगा, अजय पाटिल बनाम सुयोग मात्रे। इसके बाद आएंगे 2 महारथी टीमें, बेलवली और वलवली। दोनों का नाम राइमिंग बिल्कुल सेम है पीछे, बेलवली वलवली। और एक ज़बरदस्त मुकाबला होगा, अमन ब्रिगेड वलवली यानी प्रभाकर शेठ पाटिल गले की तावीद है और बेलवली टीम नक्श 11 के नाम से खेलेगी। 2 गेंद बची है, 31 की आवश्यकता है। मुकाबले में बेहतरीन बल्लेबाजी की बल्लेबाज शुभम पाटिल। चलिए आखिरी गेंद है, टॉप 3 का रास्ता खोल दिया। कई सालों बाद लोलीवली पहली बार वर्ल्ड कप के सरजमी पर आई, सबका दिल जीता और लोलीवली यहाँ पे सुपर 3 के दावेदारी में पेश हो चुकी है। अभिनंदन टीम लोलीवली, कॉन्ग्रेचुलेशन गाइड्स। सेलिब्रेशन तो बनता है, डीजे